राजन पाटलांची इतकी दहशत, तुमचा अनुभव काय? पंडित देशमुख या शिवसेनेच्या नेत्याला त्यांनी विरोधात भाषण केलं म्हणून त्याचा मर्डर केला. मला वाटतं 2005ची ती घटना आहे. पण मग सगळे आरोपी कोर्टाने सोडले. तेच तर आश्चर्य आहे ना. जर बाळाराजे पाटील ह्या पंडित देशमुख मर्डर केसमध्ये आणि त्याच्यासोबतचे 13 सहकारी हे जर निर्दोष असतील तर मग पंडित देशमुखचा मर्डर केला कोणी? तर मग ती गाडी काय मनानं बिना ड्रायव्हरची चालत गेली होती का? आपल्या सुनेला पहिली नगराध्यक्ष करायची म्हणूनसाठीच हा आटापिटा होता. हो, त्यांना ती बिनविरोध करायची हा पहिला मुद्दा. गावातल्या लोकांनी किती यांना साथ देऊ द्या, काही करू द्या, सामान्य घरातल्या माणसाला का करायचं आम्ही नगराध्यक्षपद? सर्व सहमतीनं बिनविरोध करण्यापेक्षा दमदाटीनं बिनविरोध करायचं. दम द्यायची गरजच नाही. कोणी भरायचंच नाही, यांच्या पुढे बोलायचं कोणी? जर यांच्या विरोधात कोण गेलं तर त्याच्या घरावर दरोडे टाकले जातात, त्यांचं सामान पळवून नेलं जातं, त्यांची शेतं पेटवली जातात. अच्छा, म्हणजे अनगरांच्या 12 वाड्यात यांचंच राज्य. उज्ज्वला थिटेंना विचारा ना, त्या तिथलं त्यांनी मतदान केले 25 वर्ष. काय पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी होतं? 99% मतदान होतं. मला सांगा, 99% मतदान भारतातल्या कुठल्या गावात होतं? न्यायालयीन लढा खरंच तो 30 तारखेपर्यंत या प्रचाराला त्याला 2 फास्ट ट्रॅक असतात, त्याला नियमात बाइंडिंग आहे, 2 दिवसात निर्णय होईल. तुम्हाला अपेक्षा आहे न्याय मिळेल? हो, गॅरंटेड मिळणार. नमस्कार, मी उमेश ढोंगडे, बखरलायमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता आपण आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ या गावात. हे उमेश पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे, अजित पवार गटाचे मोठे नेते आहेत, त्यांच्या घरातून आपण बोलतोय. गेल्या 8 दिवसापासून मोहोळ तालुक्यातलं अनगर हे गाव, राजन पाटलांचं गाव, तिथली नगरपंचायत, लोकशाही पद्धतीनं ज्या महिला उज्ज्वला थिटे या निवडणूक लढवत होत्या, पण त्यानंतर काय झालं सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका उज्ज्वला थिटेंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून जी महत्त्वाची भूमिका बजावली उमेश पाटील साहेबांनी. या सगळ्या संदर्भात नेमकं काय झालं आहे, आत्ताची स्थिती काय आहे, या संदर्भात महाराष्ट्राला कळावं म्हणून आपण खास मोहोळला उमेश पाटील यांच्याशी बोलायला आलो आहे. पाटील साहेब नमस्कार. नमस्ते. आत्ता मी जी काही प्रस्तावना केली याच्यावरनं विषय तुमच्या लक्षात आलेला आहे. खरोखरच राजन पाटलांची इतकी दहशत, ज्याबद्दल तुम्ही वारंवार अनेक वर्ष खरं तर बोलता आहात, पण यांच्या निमित्तानं, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं, उज्ज्वला थिटेंच्या निमित्तानं हा विषय सगळ्या महाराष्ट्राला कळाला. तर खरोखरच अशी परिस्थिती तुमचा अनुभव काय आहे? राजन पाटील यांचं जवळपास सलगपणे 3 टर्म ते आमदार होते आणि त्याच्यानंतर 3 टर्म राखीव झाल्यानंतर त्यांनी जे चॉईस केलं ते आमदार होते. आणि जे राखीव झाल्यानंतर आमदार होते ते डमी आमदार होते. आमदारकी आणि सत्ता हे सर्व राजन पाटीलच हाताळत होते आणि त्यांचा परिवार हाताळत होता. या अर्थानं 30 वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये सलग सत्ता होती. त्याच्यापूर्वी चंद्रकांत निंबाळकर म्हणून मोहोळ वैराग मतदारसंघ असताना ते 2 टर्म आमदार होते. ते देखील त्यावेळेला अण्णा गटाचे, म्हणजे बाबुराव अण्णा गटाचे म्हणून आमदार ओळखले जायचे. शेतकरी कामगार पक्षाकडून ते निवडून यायचे. ते 2 टर्मची सत्ता. आणि एकदा स्वतः त्यांचे वडील बाबुराव अण्णा पाटील अनगरकर हे एकदा आमदार होते. असं जर आपण धरलं तर 45 वर्ष ह्या मोहोळ तालुक्याची आमदारकी हे राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या ताब्यामध्ये होती. आणि त्यांचं दहशतीचा 2 प्रकारची दहशत आहे, 2 प्रकारची दादागिरी आहे, 2 प्रकारची गुंडगिरी आहे. त्याच्यामध्ये एक असं आहे की ती थेटपणे विरोध जाणाऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की पंडित देशमुख या शिवसेनेच्या नेत्याला त्यांनी विरोधात भाषण केलं म्हणून त्याचा मर्डर केला. बरं. एवढंच काय, अलीकडच्या काळामध्ये मोहोळ नगर परिषदेच्या संदर्भानं जे आता त्यांचे 2 उमेदवार आहेत, एक संतोष सुरवसे आणि अण्णा फडतरे, हे दोघंही तडीपार गुन्हेगार. त्यांच्या दोघांवरही 302ची केस आहे. जेव्हा राजन पाटील यांच्या विचाराचा नगराध्यक्ष मोहोळ शहरामध्ये झाला त्या 2.5 वर्षात मोहोळमध्ये मर्डर झाला. अच्छा. एक कोइन्सिडन्स लक्षात घ्या. जेव्हा राजन पाटील स्वतः आमदार होते तेव्हा देखील मोहोळ शहरामध्ये मोहोळ शहराच्या नेत्याचा मर्डर झाला. यांच्या हातामध्ये मोहोळ शहराची सत्ता आली की 2.5 वर्षामध्ये मोहोळ शहरातला मर्डर झाला. आणि ते दोन्ही आरोपींना आता राजन पाटील यांनी तडीपार असताना त्यांची तडीपारी सत्तेचा वापर करून रद्द केली आणि आता त्यांना उमेदवार म्हणून मोहोळ नगरपालिकेमध्ये उमेदवारी दिली आहे. त्या दोघांनाही
पोलीस स्टेशननं SP ना प्रस्ताव पाठवलाय की यांना एक जिल्हा तडीपार नाही करायचं, यांना 3 जिल्हे तडीपार करा. अच्छा. एवढं ह्याचा उपद्रव आहे. आणि अशा लोकांची तडीपारी रद्द करून त्यांना नगरपालिकेत उमेदवारी दिली म्हणजे यांच्या हातात सत्ता आल्यानंतर पुन्हा असाच नंगानाच या मोहोळ शहरामध्ये देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. जे अनगरमध्ये चाललंय, अनगर आणि त्यांच्या 12 वाड्या असं म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या काही वाड्या माढा तालुक्यात येतात, परंतु 7 ते 8 वाड्या अशा आहेत की ज्या अनगर आणि त्यांच्या परिक्षेत्रामध्ये आहे. त्यांचं नगरपालिका त्यांनी केलेली आहे. त्यातल्या अनगर आणि इतर 4 गावं असं म्हणून त्यांनी त्याची नगरपंचायत. त्यांच्या गावामध्ये स्वातंत्र्याच्या आधीपासून असं म्हणतात, परंतु ग्रामपंचायतीची निवडणूकच झाली नाही. कायम ती बिनविरोध होत आली. कदाचित पूर्वीच्या काळी सहमतीनं होत असेल, बरोबर, पण नंतरच्या काळामध्ये केवळ आपली परंपरा टिकवायची म्हणून अर्जच कोणाला भरू द्यायचा नाही आणि त्या ठिकाणी ती निवडणूकच होऊ द्यायची नाही. निवडणूकच नाही झाल्यानंतर ती बिनविरोधच ना. बरोबर. म्हणजे ते इलेक्शन नाही झालं, ती अपॉइंटमेंट झाली. बरोबर. सर्व सहमतीनं बिनविरोध करण्यापेक्षा दमदाटीनं बिनविरोध करायची. दम द्यायची गरजच नाही. कोणी भरायचंच नाही. यांच्या पुढे बोलायचं कोणी. जर यांच्या विरोधात कोण गेलं तर त्याच्या घरावर दरोडे टाकले जातात, त्यांचं सामान पळवून नेलं जातं, त्यांची शेतं पेटवली जातात, त्यांच्या पाईपलाईन उचकवटल्या जातात, त्यांना गावातून बहिष्कृत सुद्धा केलं जातं. त्याच्या घरात कोण नोकरीला असेल तर त्याला त्या ठिकाणी कामावरनं काढलं जातं. अशा अनेक प्रकारे अनेक ह्याच्यातून त्यांना त्रास दिला जातो. त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक दलित समाजातला काही तरुण मुलं ती हाताशी धरलेत. काही जण पिढ्यानपिढ्या आहेत, ती हाताशी धरलेत आणि त्यांना साखर कारखान्यामध्ये, बँकामध्ये, पतसंस्थांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या दिल्यात. सोसायट्यांमध्ये घरटी एक माणूस त्यांचा अनगर भागातला कुठं ना कुठं त्यांनी नोकरीला लावलेला आहे आणि तो रोजगार दिलाय अशा अर्थानं पॉझिटिव्ह पण घेता येईल. बरोबर. परंतु जर त्या ठिकाणी त्यांचं जर ऐकलं नाही किंवा विरोध केला तर त्यांच्या त्या घरातल्या माणसाची नोकरी जाईल. शिवाय पुन्हा जे हाल केले जातील त्याला काही नियम असणार नाही. एक प्रकारची माणूस कुत्र अंगावर भुकत आलं राजन पाटलाच्या. बर. गावातलं हे बुलेटवर जात असताना एक कुत्र भुकत गेलं तर सगळ्या गावातली सगळी कुत्री मारून टाकली आणि एकाच ठिकाणी पुरून टाकले. जर ते ठिकाण सापडलं आणि आता तुम्ही जर उकरून काढलं तर ती सगळी गावातली कुत्र्याची हाडं तिथे दिसतील तुम्हाला. अरे बाबा, कधीचा किस्सा साधारण हा 2-3 वर्षापूर्वीचाच किस्सा आहे, जास्त पण नसेल, 1-3-4 वर्षापूर्वीचा असेल फार तर. अरे बाबा. म्हणजे ह्या मनोवृत्तीची ही माणसं आहेत. ज्या पद्धतीनं अजितदादांच्या बाबतीमध्ये त्यांनी आरेरवीची भाषा किंवा एकेरी भाषेत उल्लेख जे केला त्याच्यातून यांची मगरुरी, मस्ती, माज, अहंकार हे असं बॉडी लँग्वेजमधून प्रकर्षानं तुम्हाला लक्षात येतं. बरोबर. किती मस्तवाल लोक आहेत, काय यांची भाषा आहे. आणि निवडणूक होऊ द्यायची नाही. म्हणजे या लोकांना भारत देश स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, परंतु देशाच्या स्वातंत्र्याचं संविधान जे आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं याच्याही पेक्षा किंवा लोकशाहीपेक्षा यांना यांची परंपरा मोठी वाटते. त्यामुळे मी सतत म्हणतो की भारत स्वतंत्र झाला परंतु अनगर स्वतंत्र व्हायचं राहूनच गेलं. अच्छा. कुठंतरी रेकॉर्डवर त्या ठिकाणी अनगरला स्वातंत्र्यच मिळालं नाही आणि त्यामुळं ते तिथले गव्हर्नर होऊन बसलेले आहेत. त्यांना कुठलेही कायदे नियम लागू नाहीत आणि यांची हे स्वतः फार भित्री आहेत. अच्छा. यांच्यात काही दम नाही. हे दुसऱ्याला करायला लावतात. अच्छा. कधीही यांनी स्वतः काहीच केलेलं नाही. हे दुसऱ्याला कोणाला तरी खांद्यावर बंदूक ठेवून काही गोष्टी करायला लावतात, चुकीच्या गोष्टी करायला लावतात, त्याच्या मरणाने त्याला मरू देतात. बरोबर. ही त्यांची मोडस ऑपरेंटी आहे आणि त्याच्याकरता पोलीस स्टेशनचा, प्रशासकीय यंत्रणेचा यथेच्छ वापर केला जातो आणि सत्ता असल्यामुळे ते त्यांना ते शक्य होतं. सत्ता आहे, पैसा आहे, ताकद आहे, वरून वरदास्त आहे, मग त्याच्या जीवावर कसे माज करायचं. बरोबर. पण आता या निवडणुकीच्या निमित्तानं नगरपंचायतीची ही अनगरची पहिलीच निवडणूक होती. आपल्या सुनेला पहिली नगराध्यक्ष करायची म्हणूनसाठीच हा आटापिटा होता. हो, त्यांना ती बिनविरोध करायची हा पहिला मुद्दा. आता ज्या वेळेला ओपन जागा झाली त्यावेळेला घरातच ना. बरोबर. गावातल्या लोकांनी किती यांना साथ देऊ द्या, काही करू द्या, सामान्य घरातल्या माणसाला का करायचं आम्ही नगराध्यक्षपद. सभापतीचं पद जर त्या ठिकाणी ओपन झालं तर आपला मुलगाच पुढं करायचा. आमदारकीची जागा आपल्यासाठी, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आपल्याचसाठी, DCC बँकेचं अध्यक्षपद आपल्याचसाठी. म्हणजे या
प्रस्थापित नेत्यांच्या मुलाबाळांच्या करता आमची ही सगळी लोकशाहीची व्यवस्था हे आवश्यक असल्यासारखं त्या ठिकाणी यांचं वर्तणूक असते. या निवडणुका खालच्या कार्यकर्त्यांना, आपल्यासाठी राबणाऱ्या, झटणाऱ्या, पळणाऱ्या सगळ्या या कार्यकर्त्यांच्या करता कधीतरी संधी मिळण्याची द्यावी अशी भावनाच आणि वासनाच या लोकांची होत. पंडित देशमुखांची आठवण तुम्ही या निमित्तानं मीडियाशी बोलताना काल परवा काढली. मला वाटतं 2005ची ती घटना आहे. पण तुम्ही असे आरोप करताय, त्यावेळी वर्तमानपत्रात मी स्वतः बातमीदार म्हणून त्याच ऐकलेले, वाचलेले, पाहिलेले आहे. पण मग सगळे आरोप कोर्टाने निर्दोष सोडले. मग तेच तर आश्चर्य आहे ना. जर बाळाराजे पाटील ह्या पंडित देशमुख मर्डर केसमध्ये आणि त्याच्यासोबतचे 13 सहकारी हे जर निर्दोष असतील तर मग पंडित देशमुखचा मर्डर केला कोणी, पंडित देशमुखला उचलून नेलं कोणी, पंडित देशमुखला ज्या गाडीतून उचलून नेलं त्या गाडीचा नंबर वगैरे सगळं अवेलेबल होतं, मग ती गाडी काय मनानं बिना ड्रायव्हरची चालत गेली होती का? त्याच्यानंतर एकही दोषी नाहीये. एकही दोषी नाही ना. ते किमान त्या गाडीला तरी दोषी करायचा. पण ही आता आपण संतोष देशमुखांचं जे बीडमध्ये झालं त्याची प्रचंड मोठी चर्चा झाली. अत्यंत अमानुष गोष्ट होती ती. पण तुम्ही सांगता हे 2005ची फारच भयंकर गोष्ट आहे. त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, सोशल मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया होता. परंतु प्रिंट मीडिया म्हणजे आज घडलेलं उद्या छापून येत होतो. बरोबर बरोबर. मोबाईल पण त्या काळामध्ये नव्हते, छोटे छोटे अजून आलेले नव्हते फारसे. फार नव्हतं. सामान्य एखाद्या गावात एखादा दुसरा मोबाईल कुणाकडे आला असेल तर. बरोबर. म्हणजे अशा काळामध्ये ती घटना घडलेली होती. आता संतोष देशमुखची हत्या प्रकरणी अलीकडच्या काळात झालं. सोशल मीडिया त्याच्याही पेक्षा क्रूर पद्धतीनं पंडित देशमुख यांची हत्या झाली. ब्रुटल स्वरूपाचे इंजुरी. हो. अशा एका इंजुरीने माणूस मरतो, अशा 56 इंजुरी या पंडित देशमुख यांच्या अंगावर होत्या आणि जीभ त्यांची बाहेर आलेली होती. त्याच्यात मेल्यानंतर लघुशंका केली हा या बाळराजे पाटलांनी. अहो इतके घाणेरडा प्रकार आहे हा की ज्या पंडित देशमुखच्या हत्येचा अगोदरची जी पार्श्वभूमी आहे, वायचळ आणि विटेकर ह्या 2 व्यक्ती ज्या आहेत यांनी पेनूर या ठिकाणी एक सभा घेतली, त्या सभेचं आयोजन केलं. त्या सभेमध्ये पंडित देशमुख यांनी विरोधामध्ये भाषण केलं. त्याच्या आधी या वायचळ विटेकर यांनी आरपी ग्रुप म्हणून सोलापूरला रवी पाटील यांच्या नावानं तो आरपी ग्रुप आहे त्याची शाखा इथं काढली. अच्छा. त्या वायचळ विटेकरला उचलून नेलं यांच्या कारखान्यावर आणि त्यांना मानवी विष्ठा खायला लावली. ही गोष्ट अजूनपर्यंत कुठं झालेली नाही पुढं. मला काल या केसमध्ये त्यावेळेचे तात्कालिक वकील खडके वकील म्हणून आहेत, खडके वकिलाचं नाव कैलास खडके, ॲडव्होकेट कैलास खडके, हे त्यावेळेचे अधिकृत या पंडित देशमुख केसचे वकील होते. ते रेकॉर्डवरचे. त्यांची माझी भेट झाल्यानंतर मी म्हटलं नेमकं खरं काय घडलं होतं त्यावेळेला. त्यांनी मला सांगितलं की या वायचळ विटेकरला कारखान्यावर नेऊन त्याला मानवी विष्ठा खायला लावली, मरोस्तर मारला त्यांना आणि मग त्यांना ॲडमिट केलं सोलापूरला. आणि त्यांना पाहायला पंडित देशमुख सोलापूरला गेले आणि तिथून आल्यानंतर मग पंडित देशमुखला उचललं. ही त्यातली खरी स्टोरी आहे. अजून बऱ्याच लोकांना त्यातले कंगोरे माहीत आहेत. हे सगळं काही वेळेला आत्ताच्या पिढीतल्या लोकांना अर्धवट थोडंसं माहिती, पूर्ण पण त्यावेळेचा जो वकील आहे त्या केसचे इन्व्हॉल्वमेंट ज्यांची होती ह्या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये मर्डर झाल्यानंतर ते त्यांना सगळं माहीत आहे ना स्टोरी. हे किती क्रूर मनोवृत्तीची लोक आहेत, किती कुठल्या लेवलला जाऊन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि बापाला काहीच वाटत नाही. बापाला तर अभिमान वाटतो पोरांचा. बाप पोरं मर्डरर असल्याचा बापाला अभिमान वाटतो. माझा 6 वर्षाचा नातू तुम्हाला पुरेसा आहे तुम्हाला अद्दल घडवायला, असं आजोबा बोलतो. म्हणजे काय होणार आहे, जर बापाच्या आणि आजोबाच्या संस्कारामध्ये हाणामारी, मारामारी, ह्याचा हातपाय मोड, त्याचाच पाय मोड, त्याला धडा शिकव, ह्याला अद्दल घडव, ह्याच्या अंगावर गाडी घाल, त्याच्या अंगावर गाडी घाल, हे जर बाप आणि आजोबा जर घरामध्ये 24 तास त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करत असतील तर काय मुलांकडून काय नातवांकडनं अपेक्षा करणार आहे. मुळात तुमच्या तिकडे तुमच्या कुटुंबापुरतं राहिलं मर्यादित, पण तालुक्याच्या बोकांडी कशाला. या मनोवृत्तीमुळं मला सांगा, अशा प्रकारामुळं कुठलाही पक्ष असू दे, आमच्या पक्षासाठी ते वाईट आहे, आमच्याकडे होते, आता भाजपमध्ये गेले त्यांच्यासाठी वाईट आहे.
अडचणीच होणार आहे ना. खरं ह्याची सुरुवातच- सुरुवात- पापं झाकायलाच हे लोक सत्तेचा आधार घेतात. मग आमचं पटत नव्हतं ना, का नाही गेला मग तू तरी माघारी शरद पवारांच्या पक्षात? पवार साहेबांनी तर सगळं दिलं ना आजपर्यंत. खरं भाजपमध्येच का गेले? तुतारीत का नाही गेले? उमेश पाटलाचा प्रॉब्लेम होता ना, जिल्हाध्यक्ष केलाय म्हणून. तुम्हाला अजितदादाचा राग आलता ना, मग तुम्हाला राग आलता तर मग जायचं होतं ना काँग्रेस पक्षामध्ये. राहुल गांधी यांच्या उपस्थित प्रवेश करायचा होता. सुशील कुमार शिंदे जवळच होते, कायम तुम्ही त्यांना मदत करत आला. काँग्रेसमध्ये का नाही गेले? सोयी पवार साहेबांनी आयुष्यभर तुम्हाला सगळं दिलं. आता पवार साहेबांना गरज आहे, ते सत्तेच्या बाहेर आहेत पवार साहेबांचा पक्ष. त्यांना आधार द्यायसाठी जायचं ना पवार साहेबांच्या पक्षात. बरोबर. भाजपमध्येच कसे गेले? केवळ सत्तेची ऊब घेण्यासाठी आणि यांची पापं जी आहेत ना, त्या पापाला पांघरून घालण्याच्या करता आणि इथून पुढे जी पापं केली जातील त्याला संरक्षण मिळण्याच्या करता म्हणून हे भाजपमध्ये गेलेले आहेत. दुसरं यांचं भाजपबद्दलची यांना आत्मीयता अजिबात नाही. आता नगरपंचायतीच्या निमित्तानं उज्ज्वलाताईंनी अर्ज भरला, तुम्ही त्यांना सपोर्ट केला, तुमच्या पक्षाच्या अधिकृत त्या उमेदवारच होत्या म्हणण्यापेक्षा आहेत म्हणून, कारण ती अजून कायदेशीर लढाई सुरू आहे, न्यायालयी नाही, न्यायप्रविष्ट न्यायप्रविष्ट आहे. पण दहशतमुक्त अनगर, दहशतमुक्त मोहोळ या निमित्तानं तुम्ही हा जो काही लढा सुरू केला आहे, आता तुम्ही वायचळ आणि विटेकरांची काही उदाहरण दिली, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी जुन्या उकरून काढून पुन्हा काय नव्या पद्धतीनं त्याचा तपास करावा किंवा काय अशी काही मागणी करा, जुन्या केसेस म्हणजे केवळ नाही, ह्या नाही. त्याच्यामध्ये नाही, त्याला असं असतं त्यामध्ये की त्याला हायकोर्टामध्ये ऑलरेडी राज्य सरकारनं पंडित देशमुख मर्डर केसमध्ये सगळे निर्दोष सुटल्यानंतर राज्य सरकारमध्ये सरकार पक्षाच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं आहे. बरं. पण ते 20 वर्ष झालं अपील बोर्डावर झालं नाही. अरे बाबा, माझं तर म्हणणं आहे की मीडियानी या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक आवाज उठवला पाहिजे. मुख्य न्यायमूर्ती असतील यांना ही बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे. राज्याच्या गृह विभागाच्या सचिवांना ही बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे. लॉ अँड ज्युडिशरीच्या सेक्रेटरीला ही बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे. आपण लोकांनी त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं पाहिजे बरं. की या मर्डर केसमध्ये हा मधलं अपील अजून बोर्डावरच का नाही? अच्छा. नेमकं कुठं पाणी मुरत आहे? आता मीडिया करेल, पण आता तुम्ही पण सत्तेत आहात. अजितदादा स्वतः कोर्ट हा विषय सत्तेचा संदर्भ येत नाही ना. कोर्ट हा कोर्ट आहे. कोर्टाला काय कुणाची सत्ता आहे कुणाची नाही ह्याचा काय संबंध नाही. डिपार्टमेंट वाईज असतं ते. कोर्टाशिवायच्या ज्या गोष्टी आता हा. ज्या येत आहेत, पंडित देशमुखांचा विषय सोडून बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही अशा काही सांगतायत, तर या माध्यमातून या सगळ्या जुन्या गोष्टी ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांना तरी वाचा फोडता येऊ हे बघा, शकतो. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. लोकांनी स्वतःहून पुढे पण यावं लागतं तेच मला म्हणायचं पुढे त्याच्यामध्ये. आणि मुळात असं आहे की तो योगायोगानं हा पंडित देशमुख यांचा बोलता बोलता विषय निघाला आणि आपण मीडियाने त्या सगळ्या विषयामध्ये खोलात जाऊन पुन्हा त्याच्या संदर्भातली चर्चा घडवून आणली. परंतु त्यानिमित्तानं 2005 नंतरच्या पुढच्या पिढीला, ज्यावेळेस 2005 मध्ये जे लहान लहान मुलं होती त्यांना माहित नाही ती यातलं काही. आताची पिढीला त्यावेळेच्या त्या घटनेचं गांभीर्य बरोबर. या सगळ्या मीडियामध्ये झालेल्या चर्चेच्या निमित्तानं त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि अशा क्रूर आणि अशा पद्धतीच्या दहशतखोर गुंडागर्दी करणाऱ्या माणसांच्या ताब्यामध्ये कुठल्याही प्रकारची सत्ता, मोहोळ नगर परिषद किंवा अनगर नगर परिषद हा मुद्दा नाही आहे. अच्छा. कुठल्याही प्रकारच्या सत्ताकारणापासून अशी माणसं बाजूला राहिली पाहिजे. नाहीतर सर्वसामान्य माणसाचं काही खरं नाही. बरं. इथं प्रॉब्लेम असा आहे की दहशत आणि दादागिरी म्हणजे काय आहे की आता उज्ज्वला थिटे यांचं उदाहरण, यांना जर समजा मोहोळमध्ये आता भाड्यानं घर राहायला पाहिजे, ती काही माणसं त्यांची नाही आहेत. आमची सुद्धा माणसं जी आहेत, आमच्यासाठी काम करणारी, आम्हाला मदत करणारी, मतं देणारी माणसं जी आहेत, ते म्हणतात दादा काही दुसरं सांगा पण आमच्या ह्यांना राहायला दिलं उद्या आम्हाला त्रास. तर उद्या आम्हाला त्रास होईल. उद्या कुठेतरी गाडीवर जाताना आम्हाला कुठेतरी ठोकलं जाईल. आमची लहान मुलं शाळेत जाता येतात त्या पोरांना काहीतरी करतील. खरंच एवढी दहशत आहे? हे असले धंदे, दहशत म्हणजे काय हो, हे असले रडीचे धंदे, सगळे पाटीत वार खुपसण्याचे धंदे. ओढ येऊन काय करते ते? त्यांनी पाळलेलेच आहेत असले त्रास द्यायला माणसं. एखाद्या गावामध्ये शेतकरी त्यांच्या भागात बरं काय बरोबर. बाहेर इथं मोहोळ वगैरे त्यांचं काय चालत नाही. अनगराणी कोण खात नाही त्यांना, त्यांच्या भीतीला. 18 मर्डर केस नंतर बाळाराजे पाटील 10-15 वर्ष मोहोळमध्ये यायची ट्रेनिंग करत नव्हता. यूज देत नव्हते, आला की दगड मारायचे लोक त्याला. आणि इकडं मोहोळचा जो हायवेचा इकडचा भाग आहे, त्या भागामध्ये यांचं काही फारसं म्हणण्यापेक्षा काहीच चालत नाही. कोण मोकळं नाही याचा दादागिरी सहन करायला. यांची दादागिरी त्या अनगर आणि 7-12 त्या 12 वाड्यात. त्याचा प्रकार असा झाला, हे सत्तेत काय येत गेले
तर त्या ठिकाणी यांच्या दहशतीमुळं तिथलं मतदान केंद्र बूथच कॅप्चर सगळे, त्याला तिथं कुणी नावच काढायचं नाही. अच्छा, म्हणजे अनगरांच्या 12 वाड्यात यांचंच राज्य. उज्ज्वला थिटेंना विचारा ना, त्या तिथले त्यांनी मतदान केले 25 वर्ष. काय पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी होतं? 20-20, 25-25 वेळा एकच माणूस मतदान करतो. अच्छा. आणि 99% मतदान होतं. मला सांगावं, 99% मतदान भारतातल्या कुठल्या गावात होतं? कुठल्या बूथवर होतं? इतकं मतदानाच्या बाबतीत एवढं जागरूक गाव बघा ना. म्हणजे काटेवाडीमध्ये स्वर्ग पवारांनी निर्माण केला, त्यांचं मूळ गाव. तिथेही होत नाही. बरोबर. काटेवाडीमध्ये सुद्धा 99% मतदान होत नाही. तिथेही निवडणूक बिनविरोध होत नाही. विलासराव देशमुख किती वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांचं बाबळगाव. केंद्रात मंत्री होते, कितीतरी हयातभर ते मंत्री होते, त्यांचं जे बाबळगाव आहे तिथं 99% मतदान होत नाही. तिथेही निवडणूक होते. अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी, तिथेही निवडणूक होते. पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, ही काय गावं जगाच्या नकाशावर गेलेली गाव आहे तो. खरं आहे. बरोबर आहे. आणि तुमचा अनगर जगाच्या नकाशावर आहे का नाही स्वातंत्र्य भारतामध्ये, हा प्रश्न आहे. अजून त्यांच्या स्वतःच्या गावात लोकांना नीट प्यायला पाणी मिळत नाही. अजून सगळीकडे शौचालयाची व्यवस्था नाही. सकाळी सकाळी जावा, रस्त्यावर दुतर्फात तुम्हाला सगळे अनगरमधले काही माणसं तुम्हाला बसलेली दिसतील. म्हणजे नीट स्वतःच्या गावात शौचालयाची नीट व्यवस्था करता आलेली नाही. आत्ता पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे काम चालू आहे नगरपंचायत झाल्यानंतर. म्हणजे आज ही परिस्थिती आहे. मग तरीही जणू काय ह्या गावाने विकासाचा डोंगर उभा केला आहे, म्हणून लोकांनी आनंदी होऊन खुश होऊन बाबा बिनविरोध दिली पाहिजे, सगळं काय ह्या पाटलांच्या ताब्यात दिलं म्हणजे गाव कसं सुखी राहते. बरोबर. काय ते वेगळ्या अर्थानं लोकांना सुखी राहायचं, ह्यांचा डोक्याला ताप नको या अर्थानं. काय काय गोंधळ घालायचं घाला, आम्ही भरले ना आमचं घर कुटुंब भर, नाही तर आमच्या कुटुंबाला त्रास सुरू झाला म्हणून. आता नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटेंना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभं केलं, पण त्याच्या आधी ज्या 17 नगरसेवक पदाच्या ज्या जागा होत्या त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केला, पण तुम्हाला उमेदवारच मिळाले नाहीत असं म्हणतात. खरंच आहे ते. उमेदवार कसं मिळतील? उज्ज्वला थिटेंनी धाडस केलं, तीच एकटी मर्दानगी आहे तिथं. बाकीच्यांनी त्या पुढे यायचं धाडस केलं नाही. उज्ज्वला थिटे यांनी धाडस केलं. ते धाडस ते का केलं? त्याच्या मागं पार्श्वभूमीवर त्यांच्यावर एवढा अन्याय केला त्यांनी, एवढा अन्याय केला. त्यांच्या मुलावर अॅट्रॉसिटी केली, त्यांना घरातून विस्थापित व्हावं लागलं, त्यांच्या घरावर दरोड टाकला, त्यांची शेती जाळून टाकली, त्यांच्या मोटरी पळून नेल्या, पायपा उचकटून टाकल्या, ऊसाचं बिल दिलं नाही आणि खोट्या केसेस करून मुलाचं आयुष्य बर्बाद केलं. त्याला 12वीच्या परीक्षेला बसू दिलं नाही. परीक्षा चालू असताना त्याला परीक्षेला बसू दिलं नाही. किती क्रूरता. 10वी आणि 12वीचं वर्ष किती महत्त्वाचं असतं. बरोबर. 12वीच्या परीक्षेला बसू दिलं नाही. आणि त्या उज्ज्वला थिटेंनी त्या राजन पाटलाच्या घरी जाऊन 2 महिने त्याच्या पायावर डोकं ठेवून विनंती केली की माझ्या मुलाला गावात येऊ द्या. बापरे. त्यांनी धमकी देऊन ठेवली, गावात आले की हातपाय मोडणार. का? तर याला शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये काही गावातल्या मुलांनी खांद्यावर घेतलं. तुम्ही बघितलं असेल, काल सगळ्या मिरवणुका बघितल्या असतील तुम्ही. हो. त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष बिनविरोध म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी जो जल्लोष केला त्याच्यामध्ये लोकांच्या खांद्यावर तुम्हाला गावातला दुसरा माणूस दिसतोय का? पण त्यांच्याकडे अशी प्रथा आहे म्हणजे दोघंच तिघच फक्त खांद्यावर, त्यांनाच खांद्यावर घ्यायचं. अच्छा. त्यांच्याच कुटुंबातल्या खांद्यावर घ्यायचं. दुसऱ्याला कोणावर खांद्यावर घेतलं तर ते महापाप महाअपराध आहे. आणि म्हणून त्याची फळं जय थिटेला भोगावी लागली. आणि माफी मागून सुद्धा 2-2 महिने त्यांच्या पायावर डोकं रगडून सुद्धा त्यांनी माफ केलं नाही. उलट त्यांच्या राहत्या घरावर दरोडा टाकायला लावला, सामान सुमान उचलून नेलं, नळ तोट्या पाईप वायरी. तुम्ही जर सांगता हे खरं असेल तर हे बिहारपेक्षा भयंकर आहे. बिहार पेक्षा कितीतरी पटीनं अधिक भयंकर आहे. बिहारमध्ये पण निवडणूक होते, ठीक आहे, तिथं उमेदवार पळवून येत असतील, किडनॅपिंग चालत असेल, इथं बालतच आहे, निवडणूकच होत नाही, होऊच द्यायची नाही. हे त्या मला सांगा, त्या तिच्या घरातलं सगळं सामान, आज 28 एकर जमीन आहे, पडीक पडली. थिटेंची उत्पन्नाचं तेवढंच एक साधन आहे. थिटेंची 28 एकर जमीन आहे, त्यांची 6 कोटीची प्रॉपर्टी आहे, बंगला आहे गावामध्ये, त्यांना गाव सोडून जायची वेळ आणली. आणि नालायक म्हणतो आमच्या गावाची सून आहे. या वतीनं हे असे दुतोंडी खोटारडी माणसं आहेत. गावात आल्यानंतर तिला त्या किराणा दुकानातून सामान मिळू देत नाही, तुम्ही त्या ठिकाणी दूध मिळू देत नाही, पिठाची गिरणीतनं दळण करून मिळू देत नाही, आणि सगळ्यांना धमक्या देऊन ठेवल्यात. मग उपाशी मारायचं का गावात येऊन त्यांनी? ती गावात आल्यानंतर 200-200, 400 लोक दलित समाजाची आणि इतर सगळी गोळा करून त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करता. इथलं काय चाललंय? भारत देशात आपल्या हे चाललेलं आहे, वस्तुस्थिती आहे ही. ह्याच्यामध्ये हे सगळं खरं तर ऐकलं म्हणून आम्ही पुण्या मुंबईतनं खरं इथं आलोय. खरंच
परिस्थिती समजून गेला. आम्ही अनगर गावात पण जाणार आहे. फक्त मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा ते आहे. गावातले लोक तुम्ही इंटरव्ह्यू घेतला की ते त्यांना ठेवलेले आहे, त्यांना कौतुक करायला फक्त. अच्छा हा, तुम्ही त्या गावातल्या लोकांच्यावर जाऊच नका. अच्छा जे गावात राहत नाहीत असेच ह्यांच्यासारखे विस्थापित झालेत ते ना, बोलतील, तेच बोलतील. त्यांना गाठा आणि त्यांना विचारा. गावातलं कोणी त्यांच्यासारखं गावातला बोलले. बोलला की मेलाच हो. अरे बापरे. त्याचं काही खरंच नाही. पुन्हा त्याचे हातपाय मोडतील, त्याचं शेत पेटवून देतील, त्याच्या घरादारात काडी लावून टाकतील. भयंकर आहे. आणि हे सगळं म्हणजे डायरेक्ट 100-100-150 माणसं काट्या कुऱ्हाड्या घेऊन डायरेक्ट घरात बसतात. बापरे. हा सगळा आहे ना, ते फुलंदेवीच्या काळातला प्रकार ती तसा आहे. ती केंद्रशासित प्रदेश आहे तेवढा. आणि आम्ही सांगून तुम्ही- थकलो, कंटाळा आलो. लक्षात आलं का? आणि खरंच वाटत नाही. माणूस दिसताना बघितल्यावर तसा 3 गुंड्याचा शर्ट आणि इजार शर्ट मध्ये इतका साधा माणूस वाटतोय, काय विचारता सोय नाही. पण किती मोठा राक्षस आहे ह्याच्यात ते तुम्हाला कळतच नाही. तुमचं फार प्रेम आहे त्यांचं. फार प्रेम आहे आमचं. आम्ही नेता मग आमचे ते म्हणतात ना, तिकीट मागायला माझ्याकडे आले, घरदार सगळं पाया पडायला आलं. हो, हो. आम्हाला तर काय माहिती होतं, ही असला बाबा डाकू असेल म्हणून. अच्छा. राष्ट्रवादीचा नेता आहे, राष्ट्रवादीच्या पक्षाकडनं तिकीट लढवायचं, इथला नेता आहे त्याच्याकडे जाणारच ना. बरोबर. मी पुण्यातनं मुंबईतनं आम्ही त्या ठिकाणी राजकीय काम करत असताना इथं ऐन वेळेला आलो निवडणूक लढवायला. खरं. इथं आल्यानंतर हे सगळं ह्यांचं सगळं खरं रंग रूप आम्हाला लक्षात आलं. आपण गेले अनेक वर्ष बघतोय तुमच्यावरती आरोप करतात, तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता. तुमच्याबद्दलचं एकूण जे प्रेम आहे ते वारंवार ते दिसून आलेलं आहे त्यांच्या एकूण बोलण्यातनं. पण या सगळ्या ह्याच्यातनं आता उज्ज्वला थिटेंचा सगळा विषय सुरू आहे, कोर्टात चालू आहे. काय होईल कोर्टात? काय मला स्वतःला काय वाटतं? कारण मला निवडणूक आता- स्वतःला असं वाटतंय, पहा, सूचकानं सही केली नाही म्हणून अर्ज बाद केलाय. बरोबर आहे. बरोबर. सूचक कोण आहेत? त्यांचा त्यांचा मुलगा मुलगा. जय थिटे. बरोबर. दोघांच्या उपस्थितीमध्ये त्या रिटर्निंग ऑफिसरनं म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यानं अर्ज स्वीकारतानाचे फोटो आपण पाहिलेत. बरोबर. सूचक त्या ठिकाणी कार्यालयात उपस्थित असताना जर सही राहिली असेल तर तो अर्जच मुळात रिटर्निंग ऑफिसरला स्वीकारता येत नाही. कारण त्यांनी बघायला पाहिजे होता तो. तुम्ही कुठल्याही प्रांताला विचारा, कुठल्याही तहसीलदारला विचारा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही, एवढंच काय, मोहोळ नगर परिषदेमध्ये ज्यांनी अर्ज भरले त्यांच्या सगळ्या ज्या सूचकाच्या सह्या राहिल्या होत्या त्यांनी अर्जच घेतला नाही. त्या सह्या करा म्हणला. हे निलेश पाटील इथले तहसीलदार ते रिटर्निंग ऑफिसर मोहोळ नगर परिषदेला विचारा त्यांना फोन करून, सूचकाच्या सह्या राहिलेल्या तुम्ही स्वतः करायला लावल्या का नाही तिथल्या इथं लगेच. मग इथं त्यांनी जाणीवपूर्वक सचिन मुळीक यांनी समजा राहिली असेल सही. मला अजिबात तसं वाटत नाही. कारण सूचक मला त्यांनी 4 वेळा सांगितलं की मला त्यांनी विचारलं सूचक कोण आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी स्वतः सूचक आहे. मग त्यांनी सांगितलं इथं इथं सह्या करा. त्यांनी सगळ्या सह्या केल्या. 6 सह्या केल्यात. जिथं सूचकाची सही असते यांनी स्वतः 6 वेगवेगळ्या ठिकाणी सह्या केल्या. 7वी सही कशी राहते? पण मग पेनाने केलेली सही इरेज करता येते? तुम्ही ह्याला गुगलला युट्यूबला सर्च करा ना, 50 रुपयात रबर मिळतंय पेनानं खोडायचं. पेनाने लिहिलेलं खोडायचं रबर 50 रुपयात मिळतं. काय तुमच्या इकडं मोहोळ अनगरमध्ये काय पण होऊ शकतं म्हणजे? काही होऊ शकतं. त्यामुळे आता पेनानं केलेल्या सहीला आता काहीतरी वर्ण चिकटपट्टी लावायला गेला. त्याशिवाय ती गॅरंटी नाही त्याची. पण आता हे ते ह्याच्यामध्ये बघा डीडी काढल्यानंतर वर चिकटपट्टी लावतात. हो हो बरोबर आहे का? बरोबर हा, तसं करावं लागेल आता. बरोबर. आता पण 2 तारखेला मतदान आहे आणि ही सगळी प्रक्रिया आता काल मतदान माघारीचा शेवटचा दिवस होता, प्रचार सुरू आहे. यांचा थिटेंचा अर्ज तर त्यांनी बादच केला आहे. न्यायालयीन लढा खरंच तो 30 तारखेपर्यंत या प्रकारात त्याला 2 फास्ट ट्रॅक असतात. त्याला नियमात बाइंडिंग आहे. 2 दिवसात निर्णय होईल त्याचा. होईल निर्णय. हो, इमिजिएट. तुम्हाला अपेक्षा आहे न्याय मिळेल? हो, गॅरंटेड मिळणार. अच्छा. गॅरंटेड मिळणार. कारण उज्ज्वला थिटे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तुमच्या ज्या आम्हाला लोकशाही जीवन ठेवायचे आहे. निवडणूक ही जिंकायसाठी आपण लढतच असतो. परंतु त्या गावामध्ये एकदा कळेल तरी. मतदानच नाही होऊन देत तर कळतच नाही की काय नेमकं आतमध्ये व्हायचे. ह्याच्या बाजूने लोक किती आहेत, विरोधात 100 असू द्या, 200 असू द्या, 300 असू द्या. मतदानात कसं केलं जातं माहितीये का तुम्हाला? मतदान केंद्रामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण होते. कुठंपर्यंत? नकाला शाई लावेपर्यंत. बरोबर. माणूस मतदार हा बटन दाबायला जातच नाही. अच्छा, त्या तो मशीनला गोल फिरून नमस्कार करून येतो. बटन दाबायला माणूसच वेगळा आहे. हे खरंच असं होतं तिथं? तसंच होतं. 99% मतदान होतं. काय एवढा हा लोकांची सेवा करून जमलाय. अहो भल्या भल्याला जमलं ना. पवारांचं आयुष्य गेलं राहतं ह्याच्यामध्ये, तरी 100% मतं पडना. खरं हा, खरं. हा एवढा 30 मार्का कोण लावून गेला? इतकी सेवा करून जमला का रोज पाय दाबतो मतदाराचे जाऊन? हा, इतकी सगळी मतं पडायला म्हणजे हे आश्चर्यकारक आहे ना. 99% मतदान, सगळं मतदान यांनाच. खरं.
असं कसं काय होतं? विधानसभेच्या वेळेला, लोकसभेच्या वेळेला एट टू जेट झाडून होतं एकाच साईडनं. आत्ता पडायला लागली 200-300 तरी विरोधात. खरं तर आपण बिहारमध्ये जंगलराज असं म्हणत होतो. बिहारमधल्या निवडणुकीच्या काळात खूप प्रचार याच वाक्यानं होत होता. पण सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, मोहोळ तालुक्यात, अनगर गावातलं हे जंगलराज आत्ता उमेशजीने आपल्याला उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. त्यांच्या नगराध्यक्षपदाचं उमेदवारासाठी त्यांची कायदेशीर झुंज सुरू आहे. ते आशावादी आहेत, त्यांच्या बाजून निकाल लागेल. प्रत्यक्ष मतदानात निकाल काय लागेल तो वेगळा भाग आहे, पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा आमचा लढा असं ते म्हटले. त्यांच्या या प्रयत्नांना आपण शुभेच्छा देऊन थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.